एवढ्या दिवसानंतर ना आपण आपल्या माहेरी जातो आणि आपलं मन एवढं रमून जातं ना की दिवस कसे पटापटा निघून जातात ना हे अजिबातच समजत नाही. असं काहीसं ना माझ्यासोबत झालेलं होतं. आज आम्ही रिटर्न पुण्याला जाण्यासाठी निघालो होतो. आबा स्टेशनपर्यंत आम्हाला सोडवायला आलेले. मॉर्निंगच्या ट्रेनने आम्ही निघालो होतो. कारण मागच्या वेळी प्रथा बोलली होती की मम्मा आपण ट्रेनने का जात नाही आहेत. आम्ही गाडीने मागच्या वेळी आलेलो होतो. म्हटलं चला आता ना तरी प्रथाला ट्रेनने घेऊन जावं. त्यानंतर ना रमत गमत मस्त ना आम्ही ट्रेनमध्ये निघालो आणि आमचा स्टॉप आल्यानंतर उतरलो. प्रथाचे पप्पा स्टेशनवरती घ्यायला येणार होते. थोडा वेट केला आणि प्रथाचे पप्पा आले. पप्पांना एवढ्या दिवसानंतर पाहिल्यानंतर प्रथाचा आनंद काही गगनात मावत नव्हता. त्यानंतर आम्ही घरी गेलो. संध्याकाळच्या वेळी प्रथाचे पप्पा मस्त अशी हापूस आंब्याची पेटी घेऊन आले होते आणि प्रथाची एक्साइटमेंट तुम्ही बघताय ना. आंबे पाहून ती एकदम खुश झालेली होती. पहिला आंब्यावरती तिने लगेच ताव मारला आणि संध्याकाळच्या जेवणात या सीझनमधला पहिला आंब्याचा रस मी बनवत होते आणि आंबे असो किंवा आंब्याचा रस दोन्हीही आम्हाला खूप जास्त. त्यानंतर मी प्रथासाठी कुरडई आणि पापड तळून घेतला आणि माझा स्वयंपाक जोपर्यंत चालू होता ना तोपर्यंत या दोघांच्या इतक्या छान अशा गप्पा गोष्टी रंगल्या होत्या ना. मामाच्या गावाला प्रथाने काय केलं ना हे सगळं ती त्यांना सांगत होती. यात्रेमधून काय काय घेऊन आली, जम्पिंग जपान खेळली, पाळण्यामध्ये बसली, कोणत्या कोणत्या राईड्स केल्या हे सगळं तिने त्यांना सांगितलं. मधून ना तिला पिऊचीसुद्धा आठवण येत होती. त्यानंतर मी मस्त अशी बटाट्याची भाजी बनवली आणि छान असं जेवण रेडी झालेलं होतं. आम्ही मस्त असं जेवण केलं. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटू होते का नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.